श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. यौवन आणि आशा यांची जोडी अभंग आहे. समर्थ म्हणाले, यौवन म्हणजे काय, आशा म्हणजे काय. यौवन म्हणजे इच्छाशक्ती, प्रयत्न, आणि आशा म्हणजे उम्मीद, स्वप्न. आता यांची जोडी कशी आहे बघा. या दोन्ही जर गोष्टी, इच्छाशक्ती, प्रयत्न, उम्मीद आणि स्वप्न जर पाहायला गेलो तर मनुष्याच्या जीवनात अविभाज्य, मजबूत आणि शाश्वती. त्याचप्रमाणे या जर गोष्टी नसतील तर त्यांच्याशिवाय माणूस कोणतीही गोष्ट मोठी साध्य करू शकत नाही. आपल्यामध्ये सुद्धा इच्छाशक्ती असते, आपण सुद्धा प्रयत्न करत असतो, परंतु आपली उम्मीद मर्यादा पलीकडे असते, आपले स्वप्न हे जगावेगळे असतात. मग त्याप्रमाणे ते कार्य आपल्याला बघा पाहता येत नाही. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे ही जोडी जी आहे, यौवन आणि आशा, ही जोडी म्हणजे जीवनाचा एक आधारस्तंभ आहे. जसे की इच्छा आणि आशा या भावनांना देवाला अर्पण करून शुद्ध भक्तीने जगणं महत्वाचं आहे. बघा, सतत प्रयत्न करत राहण्याची आणि सकारात्मक राहण्याची प्रेरणा आपल्याला प्राप्त होत असते. सतत प्रयत्न करत राहा आणि सकारात्मक दृष्टीने जगण्याचा प्रयत्न करा. आपण काय करतो, आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये अनेक नकारात्मक विचार येतात आणि नकारात्मक विचार आल्यामुळे आपला सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपला चेहरा हा नकारात्मक दृष्टीने पाहायला मिळतो. मग ज्याप्रमाणे ज्यावेळी आपण संकटावर बघा प्रत्यक्षात मात करायची, तर आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये सकारात्मक विचार येणं गरजेचं आहे. आपल्याला आता कसंच कंटाळा आला असेल ना, परंतु यौवन आणि आशा, तुम्ही कुठलंही काम करा, हातामध्ये मोबाईल घ्या, बघा झोप लागते का हो? नाही लागत. कारण का? मोबाईल आहे. चित्र बदलत असतात, गाणी वेगवेगळे लागत असतात. परंतु एखादं पुस्तक घ्यावं हातामध्ये आणि बघा, एक पान जर आपण वाचून दाखवलं ना, तर खरंच ते पान वाचायच्या अगोदरच बघा आपले डोळे मिटले जातात. आपण ठरवतो, अरे आज पुस्तक वाचायचं आहे, वेळात वेळ काढलेला आहे, परंतु बघा तो वेळ आपला बघा पूर्णपणे झोपेमध्येच जातो. मग आपण काय विचार करतो, अरे पुस्तक वाचायचं राहून गेलं. परंतु मोबाईल घ्या, झोप लागेल का बघा? नाही लागणार. म्हणजे विचार जर केला, मनुष्य देहाच्या जीवनात काहीतरी मिळवण्याची तीव्र इच्छा आणि त्याचप्रमाणे प्रयत्न केल्याने आपल्याला जी उम्मीद आहे, जी आशा आहे, या दोन्ही गोष्टी प्राप्त होतील. काहीतरी आयुष्यामध्ये केलं पाहिजे ना. नुसतं या पृथ्वी तलावर ओझं निर्माण करून उपयोग काय? त्याचप्रमाणे आपली आशा काय आहे, परंतु आशेची निराशा होता कामा नये. त्या कायम टिकतील आणि माणसाला पुढे जाण्यासाठी बळ सुद्धा देतील. या दोन गोष्टींशिवाय जीवन आपलं अपूर्ण आहे. लक्षात ठेवा. कोणत्या गोष्टी? एक म्हणजे आशा, उमेद, आणि दुसरी म्हणजे इच्छाशक्ती. ही जोडी आपल्याला अशी सांगते की स्वप्न कितीही पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कष्ट करणं आवश्यक आहे. अपेक्षा ठेवणं वाईट नाहीये, पण त्यातून दुःख होणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे.
आता आपल्या मनामध्ये सुद्धा अपेक्षा वाईट पाहायला मिळत असतात. त्यातून होणारा दुःखाचा त्रास आपल्याला भोगावा लागत असतो. म्हणून विचार करा. समर्थांनी एक सुंदर बोध सुद्धा प्राप्त करून दिलेला आहे. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक तरुण शेतकरी राहत होता. ज्याप्रमाणे त्याचं नाव सुद्धा काय होतं? इच्छाशक्ती, यौवन होतं. आणि त्याच्या मनात नेहमी मोठी शेती करण्याची इच्छा झाली. पण दुष्काळामुळे त्याची शेती नेहमीच खराब व्हायची. तो नेहमी काय करायचा? संकल्प करायचा. त्याला इच्छा सुद्धा झाली होती की आज आपण शेती करूया, परंतु दुष्काळामुळे काय झाले? त्याची शेती खराब झाली. गावातली लोक त्याला आशावादी म्हणायचे, कारण तो प्रत्येक गोष्टीवर अवलंबून असायचा. कारण प्रत्येक नवीन हंगामात तो आशा उमेद घेऊन शेतीत उतरायचा. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे झाड आहे, झाडाच्या बांध्यावर बघा प्रत्यक्ष म्हणून उभा राहून त्या चिखलामध्ये कार्य करत असे. मग त्याचप्रमाणे बघा समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला. एक दिवशी एक वृद्ध साधू त्या गावामध्ये आले. म्हणजेच त्यांनी यवनाला पाहिलं आणि विचारलं, बाळा तू इतके कष्ट करतोस पण तुला यश का मिळत नाहीये? बघा, ज्याप्रमाणे यवन म्हणाला, माझ्याकडे इच्छाशक्ती आहे आणि पूर्ण मदत होईल अशी उमेद सुद्धा आहे, पण तरीही निसर्ग मला साथ देत नाही. साधू हसला आणि म्हणाला, ज्याप्रमाणे यौवन, इच्छा आणि आशा यांचा संयोग बघा जुळून येतो, तोच खरा अभंग आहे. तू केवळ इच्छा आणि आशा धरून बसू नकोस. तुझ्या इच्छेला प्रयत्नांची जोड दे आणि आशेला कृतीची साथ दे. केवळ आशेचा दिवा लावू नकोस, तर त्या दिव्याला प्रयत्नांची ज्योत बघा अखंडपणे पेटवून ठेव. ज्याप्रमाणे ज्या दिवसापासून यवनने केवळ इच्छा आणि आशा ठेवली नाही, तर त्याने नवीन तंत्रज्ञान वापरले, पाण्याची बचत केली आणि सतत शेतीत नवीन प्रयोग केले. त्याचे यवन आणि आशा असा बघा प्रत्यक्षपणे प्रयत्न सुरू झाला आणि प्रयत्न आणि कृती हळूहळू बदलली आणि हळूहळू त्या देहाची शेती सुद्धा बघा प्रत्यक्षात फुलत गेली की नाही आणि तो सुखी झाला. म्हणजे केवळ इच्छा आणि आशा असून चालत नाहीये, तर त्यांना कृतीची जोड असणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपल्यामध्ये असणारी इच्छा, आपल्यामध्ये असणारी ध्येय हे आपल्यालाच पूर्ण करायचे आहेत. बरोबर की नाही? जर आपण ती इच्छा पूर्ण केली नाही, बघा समोरची व्यक्ती ज्याप्रमाणे बघा जीवनात यश मिळवायचं आहे, त्याचप्रमाणे जीवनात यश मिळवण्यासाठी बघा आपण विचार करतो, आशा धरून ठेवतो, परंतु आशेची निराशा झाली की सर्व संपलं आणि प्रयत्न करण्याचे आपण सोडून देतो. प्रयत्न करत राहा. प्रयत्न जेव्हा जेव्हा तुम्ही कराल ना, त्यावेळी तुमची इच्छाशक्ती सुद्धा तुम्हाला साथ देईल. तुमचे प्रयत्न केलेले तुम्हाला फळ मिळेल
आणि तुमची जी स्वप्न आहेत, तुमच्या ज्या उमेदी आहेत, ते प्रत्यक्षपणे तुमच्या देहाच्या जीवनात नक्कीच एक अविभाज्य, मजबूत आणि शाश्वती या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. जय जय रघुवीर समर्थ.